गाईज, मी आहे माहेरी माझ्या आणि ही माझी मुलं कशी बॅट बॉल खेळतायत. संध्याकाळ झाली आहे, ऊन नाही आहे आता. ही तर माती खेळतीये. मस्त थंडगार झालेत आता झाडं. बघा वरती पण पूर्ण झाडांना थंडगार करतायत. वरपासून खालपर्यंत सगळीकडे पाणी. झाडांची आंघोळच होती. मस्त थंडगार होत आहेत झाडं पण. आणि ही आमची मावशी, ती आता बाजारात चालली. ही आमची मोठी आई. इकडं बघा. तुझा डायलॉग बोल. अरे देवा, ही काय करते बोल. तू बोल ना. अरे देवा, ही काय करते. हा आमच्या मोठ्या आईचा फेमस डायलॉग. आणि हा बच्चे पार्टी. आणि ही आता चालली आहे मावशी. आणि ही त्यांची इनोवा आहे, पण भाजी नेतात त्याच्यामध्ये बघा. भाजी नेण्यासाठी आम्ही इनोवा वापरतो. किती प्रगतशील शेतकरी आहे बघा आमच्याकडं. हे सर्वात मोठं वडाचं झाड आमच्या इथलं बघा, किती मोठं आहे बघू शकता तुम्ही. शिवम हाय कर. हाय शिवम. हाय 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 कर. नाही हाय. चला आता तुम्हाला आमच्या इथली आमराई दाखवायला नेते. आमच्या इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याची झाडं आहे. हापूस, पायरी, रायवड. चला तर आता आम्ही चाललो आहे आमच्या शेतामध्ये. जरा बघा, माझी छोटी मुलगी चालली आहे पुढे. हा आमच्या इथला परिसर आहे. किती छान आहे ना, बघू शकता. शहरामध्ये असं दृश्य आहे का आता बघण्यासाठी. शेतात आहे ना मस्तपैकी असे छानसे असे फुलं लावले. ते सूर्यफुलासारखं फूल दिसतं, पण हे सूर्यफूल नाही, तर हे एक रानटी फुलाचं झाड आहे. आणि मस्त फुलं येतात त्याला, खूप छान दिसतात येलो कलरचे. आम्ही हे देवाला वाहतो. खूप छान आहे. जांभळीचं झाड आणि याला खूप जांभळं लागलेली आणि खूप जांभळं पिकलेली सुद्धा आहे. आम्ही मस्त जांभळं पाडली आणि खाल्ली. खूप छान होती, गोड होती. इकडे बघा, हे बघा माझ्या मुलांना आंबा पण भेटला. आंब्याच्या झाडाखाली मस्त पिकलेले आंबे. आणि ही आहे चिकूची बाग. इथं मस्त असं झोका करायला पाहिजे आहे ना समू. झोका करायला पाहिजे बघ. इथं ह्या फांदीवर झोका करायला पाहिजे. भारी होईल काय ह्या फांदीवर. चांगला झोका होईल. चला कापूस काढ थोडा. काढू थोडासा. समोर काढ. मला सवय नाही. कापूस काय झालं. शेरू तू पण दिसतोय. शेरू इकडे बघ. हा आहे आमचा माळातला आंबा. तर ह्या आंब्याची खासियत अशी आहे की हा आंबा खूप टेस्टी लागतो. आम्ही लहान असताना खूप या आंब्याखाली यायचो. दुपारचं पण यायचो. त्याच्यामुळे आमचा भाऊ ना आम्हाला घाबरवायचा. तो म्हणायचा की हा आंब्याखाली येणं भूत राहतो म्हणून. का तर आम्ही मुलींनी येणं एकटं ह्या आंब्याखाली येऊ नये म्हणून दुपारी कधी पण आम्ही यायचो. त्याच्यामुळे तो म्हणायचा की तुम्ही या आंब्याखाली. इथनं थोड्या पुढे गेल्यावर आहे ना नदी आहे. आणि आता उन्हाळा असल्यामुळे नदीला पाणी नाही आहे अजिबात. आणि तिथे थोडंसं काहीतरी खणण्याचं काम चालू होतं. त्यांना विहीर खणायची असेल पाण्यासाठी, तर तिथे खणण्याचं काम चालू होतं. आणि बाजूला इथनं आहे ना खाली जायसाठी रस्ता होता पहिले, तर तिथे आता कूस बांधला आहे. मग काय इथनं थोडंसं हा परिसर आहे तिथला आजूचा. आणि ही नदीकडची शेती आहे माझ्या वडिलांची. आणि हापूस आंब्याचं झाड आहे. मग काय तिथनं पुढे आलो. हे घरासमोरील शेतातलं दृश्य आहे. इकडनं बघू शकता सनसेट पॉईंट. किती छान वाटतंय. मग काय घरी आल्यावर असं मस्त वडील झाडांना पाणी देतच होते. आणि हे बघू शकता विमान किती खालनं चाललं आहे. पहिले आम्हाला विमान दिसलं की आम्ही खूप आनंदी व्हायचो. आणि आता नवीन मुंबईमध्ये जवळच विमानतळ झाल्यामुळे विमान खूप खालून जातात. खूप छान वाटतं बघायला. मुलं तर पळत जातात बघायला. हे आमच्या शेतातला हापूस आंब्याचं झाड आहे.
आणि हे माझ्या चुलत्याचं शेत आहे. बाजूला सगळीकडून बिल्डिंग्स झालेले आहेत, फक्त यांची शेती आहे. म्हणून आहे ना इथे आल्यावर खूप असं गावाकडे आल्यासारखं फील होतं. बघू शकता किती हिरवगार आणि शेती वगैरे किती छान आहे. हे शेवग्याचं झाड आहे. एवढं सगळं करून बघून झालं, मग काय म्हटलं, माझ्या वहिनींची स्कूटी आहे ओला, तर म्हटलं चला थोडीशी ट्रायल करूया. मला स्कूटी चालवता नाही येत म्हणून मी शिकत होते, तर मुलं माझ्या मागंच पळत होते. त्यांना पण मजा वाटत होती की आई काय करते, गाडी चालवते, कशी चालवते, तर ते माझ्या मागंच पळत होते. मला बऱ्यापैकी थोडी अशी चालवता आली. म्हटलं चला आता शिकूया. आणि मग घरी गेल्यावर आहे ना मुलांना शाळेत सोडवण्यासाठी आपल्याला एक स्कूटीच घ्यायची. तर माझी मोठी मुलगी म्हटली की आई मी पण तुझ्यासोबत सायकल चालवणार. मग म्हटलं चल. मग ती पुढे मी मागे आणि ही 2 मुलं माझ्या मागे पळत होते. मग येताना म्हटलं चल, बारक्याला म्हटलं चल तू माझ्या मागे बस, मी तुला डबल शीट नेते. मग तो बसला माझ्या मागे आणि मी त्याला घेऊन आले. असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.